मी मिस हर्षदा. नो नो, आय एम सॉरी. तुमच्यासारखी इनकॉम्पिटंट आणि डिसइंटरेस्टेड बाईला मी कामावर ठेवल्याबद्दल कंपनीची मलाच माफी मागायला पाहिजे. बंदुकीतून सुटलेली गोळी खरं तर नंदिनीसाठी होती, पण ती मला लागली आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन हिने वेडेपणाचं सोंग पांघरलं. दादा, त्रास फक्त ह्याचा होतोय मला की जो माणूस माझ्या जीवावरती उठला होता त्याचा जीव वाचवण्यासाठी मी धडपडत होतो. अच्छा, हे तुमचं कॉलेज का? हो, थँक्स. हॅलो. हां दाजी बोला. मी कॉलेजला. का हो? काय सांगता? कधी? ओके, आली का ती? बर, पण अहो नाही, मी पोहोचले कॉलेजला. बर बर बर, मी निघते. हो हो निघते मी. काय झालं? दाजींचा फोन, माझ्या बाबांचा. माझी ताई आली आहे पुण्याहून. ते म्हणाले की घरी ये म्हणून, आज कॉलेज बिलेज नको. बरं, मग मी तुम्हाला घरी सोडू का? नाही नको, मी जाईन रिक्षेने. तुम्हाला माझी गाडी आवडली नाहीये का मी आवडलो नाही? दोन्ही. म्हणजे दोन्ही खूप आवडले, पण मी तुम्हाला त्रास कसा देऊ ना. तुम्ही मला इथेच सोडा. बरं, पण एका अटीवर. आपण परत भेटतोय. हो, मॉड्यूल्स घ्यायला यावंच लागेल ना. कधी? तुमचं काम झालं की तुम्ही सांगाल तेव्हा. सांगितलं म्हणून समज. डॉक्टर, गेली किती वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करता? गेली 20 वर्ष. मग या 20 वर्षामध्ये तुम्ही अशीही माणसं पाहिली असतील की जी वास्तवात मानसिक रुग्ण नाही आहेत, पण मानसिक रुग्ण असल्याचं नाटक करतायत. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. या प्रश्नाद्वारे ॲडव्होकेट गुंजाळ काय सुचवू पाहतायत? मिसेस म्हात्रे वेडेपणाचं नाटक करत होत्या. हो, मी मिसेस म्हात्रेंचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये. मी एक जनरल प्रश्न विचारला. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. ॲडव्होकेट गुंजाळ, इकडचे तिकडचे जनरल प्रश्न विचारून कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. आय एम सॉरी युअर ऑनर. कॅरी ऑन विथ युअर क्वेश्चनिंग. डॉक्टर, जर एखादी व्यक्ती वेडेपणाचं ढोंग करत असेल आणि ते उघडं पाडायचं असेल तर एक सायकियाट्रिस्ट म्हणून तुम्ही काय काय करू शकता? काही मार्ग आहेत. सब्जेक्टचं कॉन्शियस माइंड जर बधीर केलं तर त्याच्याकडून खरं काय ते वधवून घेता येऊ शकतं. आणि हीच गोष्ट तुम्ही एखादं ड्रग ॲडमिनिस्टर करू शकता. हो, किंवा हिप्नोसिसद्वारे पण करू शकतो. मग हे तुम्ही मिसेस म्हात्रेंच्या बाबतीत केलं होतं? हा डॉक्टर, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही केलं, कारण त्या वेडाचं नाटक करतायत हे मानण्याचं काही कारणच नव्हतं. असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, मिस्टर म्हात्रेंनी तुम्हाला एकदा स्पष्ट सांगितलं होतं की मिसेस म्हात्रे या वेडाचं नाटक करतायत असा त्यांना दाट संशय आहे. तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं का नव्हतं? हो, सांगितलं होतं. मग तुम्ही काय केलं? नाही म्हणजे मी म्हणजे त्याचं असं झालं की मिसेस म्हात्रे ट्रीटमेंटला पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करत होत्या, म्हणून मग मला वाटलं की डॉक्टर, अहो जिथे रोगच नाही तिथे ट्रीटमेंट कसली आणि त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कसला? एनिवे, थँक्स फॉर द कोऑपरेशन. दॅट्स ऑल मिलॉर्ड.
काय ग ऑफिस सुटल्यावर अशी शर्यत लागल्यासारखी का पळत सुटलीयस? जरा घाई आहे, मला घरी जायचंय. अगं मग मी कुठं म्हटलं ऑफिसमध्ये मुक्कामाला आलोय मी म्हणून. बरं ते जाऊ दे, काल तू माझा फोन का नाही घेतला? मोहन, मला खरंच उशीर होतोय, निघते मी. एक मिनिट संयोगिता, काय झालं? तू का अशी वागतीयस? मोहन, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर का देऊ मी? ठीक आहे, नको दिवस, पण मी काय म्हणतो ते तरी ऐकून घे. हे बघ संयोगिता. येस सर. नाही निघत होते. ओके सर. हां नाही, सेव्ह केलं आहे मी कम्प्युटरमध्ये. हो, लगेच प्रिंटआउट काढून. हो हो. मिस्टर वामन, तुम्हाला एक बारीकसा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला असं का वाटत होतं की मिसेस म्हात्रे या वेडाचं नाटक करतायत? कारण तिचं वेडेपण हे सोयीस्कर होतं. म्हणजे आम्हाला त्रास देण्यासाठी ती वाटेल ते करायची. उदाहरणार्थ रात्री बेरात्री गोंगाट करणं, खोलीतले दिवे मालून पळून जाणं, जेवणाचं ताट फेकणं. आणि आम्ही असाल्यांची गोष्ट काढली की शहाणी व्हायची. घरात डॉक्टर आले की अगदी शहाण्यासारखी वागायची. पण माझी खात्री तेव्हा पडली जेव्हा मी तिच्या औषधाच्या गोळ्या बेसिनमध्ये फेकून दिलेल्या पाहिल्या. पण तुम्ही त्यांना याबद्दल काही जाब नाही विचारला? विचारला. अहो, पण एखाद्या व्यक्तीने वेडेपणाचं नाटकच करायचं ठरवलं तर मग काय लोक आपटणार त्याच्या पुढ्यात? म्हणजे तुमची खात्री होती की प्रभाबाई या वेडेपणाचं नाटक करतायत? हो, कारण काही दिवसापूर्वी तिनेच बोलण्याच्या ओघात माझ्याजवळ हे कबूल केलं की नंदिनीचा खून तिनेच केलाय. ऑर्डर. अर्थात या गोष्टीला माझ्याकडे पुरावा नाहीये, पण मी एवढंच म्हणेन की मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आणि मी खोटं बोलत नाहीये. मिस्टर म्हात्रे, सत्य कोर्टासमोर येईलच. आपण जाऊ शकता. छान झालाय, खूप छान झालाय पराठा. आदित्यसाठी केलास ना? कुठे आहे? कुठे तो दिसला नाही सकाळपासून. तो सकाळी लवकर उठला, तयार झाला आणि ऑफिसला गेला सुद्धा. काय सांगतेस काय तू? मग आदित्य सकाळी उठून ऑफिसला गेला सुद्धा? होय. चमत्कारच म्हणायला पाहिजे. चमत्कार नाही, खूप मेहनत करतोय तो. इतके दिवस तुमच्यावरती सगळी जबाबदारी होती. कुठलाही त्रास घेण्याची त्याच्यावर कधी वेळच नाही आली. आणि आता जेव्हा आली आहे ना वेळ, तेव्हा खरंच खूप मेहनत करतोय. खरं सांगू, एक दिवस ना तो खूप मोठा होईल. देवाच्या कृपेने, त्याच्या मेहनतीमुळे, चिकाटीमुळे खरंच तो खूप खूप यशस्वी होईल. खरंय तुझं असं बरे. खूप नशीबवान आहे तो. त्याहीपेक्षा महत्वाचं, त्याच्या पाठीशी तुम्ही आहात ना?
माझं लग्न झालं त्या दिवसापासून किंबहुना त्या आधीपासूनच माझ्या आईचं आणि माझ्या बायकोचं कधीही पटलं नाही आणि ह्याला कारणीभूत माझी आईच आहे. आणि मी नवीन घर घेतलं तिथे ह्या गोष्टीचा शेवट झाला आणि हा शेवट होण्यात माझ्या बायकोचा नंदिनीचा जीव गेला. तुम्हाला जर हे माहित होतं तर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष का केलं? दुर्लक्ष केलं असतं ना वकील साहेब तर मी नवीन घर कशाला घेतलं असतं. आणि मलाच काय कोणालाच कधीच कल्पना येऊ शकली नसती की ही हलकट नीच बाई ह्यात राहिला जाईल. ऑर्डर ऑर्डर. मिस्टर सचिन, तुम्ही कोर्टात उभे आहात याचं भान ठेवा. भान कसं ठेवू जज साहेब, कसं ठेवू? मी आणि माझ्या नंदिनीने सुखी आयुष्य जगायचं घालवलं होतं. खूप प्रेम होतं हो आमचं एकमेकांवर. खूप स्वप्न रंगवली होती आम्ही. ह्या बाईनी त्या स्वप्नांचा खून केला जज साहेब, खून केला. ह्या कोर्टात ह्या बाईला शिक्षा मिळेल न मिळेल मला माहित नाही, पण हिच्या पोटी जन्माला आलो त्या गुन्ह्याबद्दल मात्र तुम्ही मला शिक्षा द्या जज साहेब. मी माझा गुन्हा कबूल करतो. मला फासावर लटकवून टाका, माझ्या देहाची राख करा. तेव्हाच कदाचित माझ्या आत असलेला ह्या बाईचा घाणेरडा पापी अंश नाहीसा होईल. बस बस सचिन बस. एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस रे मला. मी पाप केले, मी शैतान आहे, क्रूर आहे, पशु आहे. पण तरी मी तुझी आई आहे, आई आहे रे. पण त्या माझ्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस रे मला. नको देऊस. तुला जन्म देणारा या अभागी बाईवर एवढे तरी उपकार कर, एवढे तरी उपकार कर. हे काय? चावी. ते मला पण कळतंय. कशाची आहे ते नाही विचारलंस? कशाची? बाईकची. माझ्या कालच घेतलीये. अगं तीच आणायला तर भावाकडे गेलो होतो म्हणून मला काल ऑफिसला येता आलं नाही. हे बघ संयोगिता, मला माहितीये काल मी ऑफिसला आलो नाही, तुला काही कळवलं नाही, त्यामुळे तू माझ्यावर नाराज आहेस.
अगं पण हे सगळं सांगायला मी तुला फोनही करत होतो, पण तू माझा फोनही उचलला नाहीस. खरंच? हो. अरे म्हणजे ते ऑफिस, ते जे मला इथं ऑफिसमध्ये काहीही ऐकायचं नाहीये. चल आपण कॉफी प्यायला जाऊया. नाही मोहन, कॉफी प्यायला. मॅम, गाडी घेतल्यापासून मी मागच्या सीटवर कुणालाही बसवलेलं नाहीये आणि तो मान आपल्याला द्यायची इच्छा होती, म्हणून आज सुट्टी असताना सुद्धा मी ऑफिसमध्ये आलोय. अरे पण आधी तुझ्या आईंना. माझी माय संयोगिता, तुला सांगतो, माझी माय ना बाईक बघितल्यावर भूत बघितल्यासारखी एकदम घाबरते. तुला सांगतो, माझी माय नेहमी म्हणते की फटफटीवर बसणं म्हणजे स्वतःच्या चितेवर स्वतः बसण्यासारखं आहे. कालपासून तिने इतकं डोकं खाल्लंय माझं बाईक घेतलीये म्हणून, बाप रे. बर चल चल, आधी इथनं चल, मला ना खूप बोलायचंय तुझ्याशी, आणि ते तू कॉफी पाजल्याशिवाय शक्य नाही. अरे वा, बाई तू घेतलीस ना, मग कॉफी मी नाही तू पाजायची. ओके बाबा, ठीक आहे, चल. हो, मी माझ्या सुनेचा खून केला. आणि तो यशस्वी करण्याआधी तिला 2दा मारण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. मी हे सगळं केलं कारण मी एक वाईट बाई आहे. नालायक, हलकट, झगड्याची, माणूस म्हणून घेण्याची लायकी नसलेली मी एक वाईट बाई आहे. मी स्वतःबद्दल आणखी काय बोलू. ज्यांच्या बरोबर मी 35 वर्ष संसार केला, ज्याला 9 महिने पोटात वाढवला, त्या दोघांनीही तुम्हाला माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या खऱ्याही आहेत. पण तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते साहेब. त्यावेळी मी जे काही केलं त्यात माझं काही चुकतंय असं मला वाटलंच नाही. नंदिनी, ती कदाचित एक चांगली मुलगी, चांगली बायको, चांगली सून असेलही, पण माझ्यासाठी ती फक्त माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू पाहणारी एक बाई होती. तिला संपवल्याशिवाय माझा सचिन माझ्या जवळ कधीच परत आला नसता. पण आता जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते ना, तेव्हा वाटतं की कदाचित माझंच चुकलं. नाही जज साहेब, मी मान्य करते की माझंच चुकलं. पण त्यावेळी मला तेच बरोबर वाटलं आणि मी तेच केलं. आता जे मी केलं त्याबद्दल तुमचं कोर्ट जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे साहेब. कारण माझ्या मुलानं जी मला शिक्षा दिली त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा तुम्ही नाही देऊ शकणार मला.
बस एवढंच बोलायचं होतं मला साहेब.